गणेश जयंती कशी साजरी करायची माहीत नाही? चला तर मग जाणून घेऊयात. यावर्षी 22 जानेवारी रोजी गुरुवारी माघ महिन्यातली चतुर्थी आहे. याच दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. या चतुर्थीला माघी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. चला तर मग गणपती बाप्पाचे पूजन कसे करायचे ते पाहूयात. देव्हाऱ्यातील गणपतीच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. बाप्पांना 21 दुर्वा व्हाव्यात. या दिवशी कुंदाच्या फुलाला खूप महत्त्व आहे. शक्य झाल्यास कुंदाची भरपूर फुले या दिवशी बाप्पांना व्हावीत आणि बाप्पांना आपल्या नैवेद्य दाखवायचा आहे तिळाचा. तिळाचे तुम्ही लाडू मोदक काहीही करून बाप्पांना दाखवू शकता. या दिवशी कुंदाचे फूल आणि तिळाचं नैवेद्य याला फार महत्त्व आहे. म्हणूनच या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी गणपती उपासना आणि गणपती पूजनाला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवसाच्या उपासनेने जीवनातील सर्व संकट आणि विघ्नही टळली जातात. म्हणून गणपतीची आपण उपासना करूयात आणि त्याचे आशीर्वाद घेऊयात. या दिवशी तिळाच्या लाडूचा नैवेद्य बाप्पांना दाखवून तो आपण गरिबांमध्ये वाटूही शकतो. या दिवशी तिळदानालाही खूप महत्त्व आहे. म्हणून बाप्पाची उपासना करूयात आणि त्यांचे आशीर्वाद घेऊयात. बाप्पा तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.